गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। दशावतार। भगवंतांनी जे दशावतार घेतले आहेत ते सृष्टीच्या रचनेसाठी, सृष्टीचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी घेतले। सृष्टीला जेव्हा आरंभ झाला तेव्हा जलात राहणारे प्राणी, सर्वात प्रथम मत्स्य व मग कच्छ निर्माण झाले। पुढे वराह हा भूचर अवतार झाला, तो गवत खाणारा आहे। वराहानंतर नरसिंह, अर्धा मनुष्य अर्धा पशु निर्माण झाला। वामन अवतार जेव्हा झाला तेव्हा मानवाची अगदी बारीकशी आकृती निर्माण झाली। बळीसारखा बलाढ्य राजालाही या अवतारात भगवंताने त्याची जागा दाखवली। असा हा सृष्टीचा विकास मनुष्य जन्मापर्यंत येऊन पोचला। भगवंतांनी एकदा सगुण रूप धारण केलं की उत्पत्तीला सुरुवात झालीच, मग ते मत्स्य असू द्या, कच्छ असू द्यात। पहिल्या 3 अवतारात जे प्राणी निर्माण झाले ते इतक्या प्रचंड प्रमाणात वाढले की त्यांना थांबवायची साधनं नव्हती। हे प्रचंड प्राणी जगून काय करणार? मग शेवटी जीवो जीवस्य जीवनम हा सृष्टीचा नियम लागू पडला। आजच मानवांची किती संख्या आहे? वामन अवतारापासून एकदा भगवंतांनी सगुण रूप धारण केलं की त्यांची संख्या प्रचंड वाढली। ही संख्या जशी वाढत जाईल तसा त्यांचा नाशही करणं आवश्यक असतं। तो नाश करण्याचं काम कोणी केलं तर परशुरामाने केलं। परशुराम हा दशावतारांपैकी महत्त्वाचा अवतार झाला। याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की दुष्टांचं पारिपत्य करणं एवढंच याचं काम। परशुरामाने उद्दाम क्षत्रियांशी 21 वेळा युद्ध करून त्यांचे निर्दालन केले। नंतर बौद्ध म्हणजे भगवंतांनी जडरूप धारण केलं। उदाहरणार्थ दगडाची पांडुरंगाची मूर्ती म्हणजे जडदेह धारण केला, ज्याला वाणी नाही, पाहणं नाही, ऐकणं नाही, पण लोकांची श्रद्धा आहे त्याच्यावर। ती मूर्ती जिवंत आहे। याच भावनेनं लोक त्याचं आचरण करतात। यातच कल्की आहे। कल्की अवतार म्हणजे काय? सगळ्यांना धर्म आचरायला सांगणं, कर्म करायला सांगणं। जडदेहाच्या उपांगामध्ये कल्की अवतार आहे की ज्याला कर्मकांडाची जरुरी नाही किंवा त्या कर्माला फलश्रुती नाही। मग उपयोगी काय येतं शेवटी? हा प्रश्न येतोच। धर्माचं आचरण करायचं, भगवंताचं नामस्मरण करणं, गीतेचं, ज्ञानेश्वरीचं पठण करणं हेच उपयोगी येते। या कर्मातून मनाला शांती लाभेल, योग्य पुरुषांची भेट होईल। दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।